श्रमिक प्रतिष्ठान आयोजित कॉम्रेड अविनाश पानसरे व्याख्यानमालेला सोमवारी राजर्षी शाहू स्मारक भवन इथं प्रारंभ झाला। सुरुवातीला कॉम्रेड अविनाश पानसरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी पुण्यातील प्रसिद्ध लेखक वक्ते दत्ता देसाई यांनी कथा महाराष्ट्राची अस्मिता, सत्ता आणि जनता या विषयावर विचार मांडले। यावेळी त्यांनी मराठी माणसाला पडलेले प्रश्न, राष्ट्रवादाचा सामाजिक राजकीय अंगानं झालेला विकास, महाराष्ट्राची संत परंपरा, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, महाराष्ट्र धर्म, अभिजात मराठी, मराठा जात की मराठी, लोकमान्य टिळक हे राष्ट्रीय की सनातनी, सावरकर विज्ञानवादी की हिंदुत्ववादी आदी विविध विषयांवर मत मांडलं। पुढील 25 वर्षाचा महाराष्ट्र घडवायचा असेल तर प्रादेशिक असमतोल मिटवणं गरजेचं आहे। त्यासाठी पश्चिम महाराष्ट्रानं साथ द्यायला हवी असं देसाई यांनी सांगितलं। इथून पुढच्या काळामध्ये मराठवाडा आणि विदर्भाला जो काही न्याय द्यायचा आहे तो न्याय देण्याच्या संदर्भामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या तमाम प्रगतिशील लोकशाही शक्तींची, विचारवंतांची, अभ्यासकांची, राजकीय पक्षांची ही जबाबदारी आहे की जसा आज महाराष्ट्र आहे तसाच गृहीत धरायचा आणि त्याच्यात काहीतरी करायचं। यानं मार्ग निघणार नाही। उद्याला कदाचित वेगळ्या विदर्भाची मागणी जोरात डोकं वर काढेल, कारण भांडवली विकासाच्या विषमतेतून निर्माण झालेला असंतोष हा कदाचित सांस्कृतिक भाषिक अंगानं वर येऊ शकतो। बाबासाहेब आंबेडकरांनी एक तत्व मांडलं होतं, विदर्भाने ते तत्व मांडलं होतं। एक राज्य एक भाषा बरोबर आहे, परंतु एक भाषा एक राज्य असलीच पाहिजे असं काही नाही। एका भाषेचे 2 किंवा 3 राज्य असू शकतात आणि हे बरोबर आहे। जर आम्हाला न्याय मिळत नसेल, त्या काळामध्ये विदर्भातल्या लोकांनी विरोध केला, नंतर श्रीकांत जितकरांसकट सगळ्यांनी हे म्हणून दाखवलेलं आहे नंतरच्या टप्प्यात सुद्धा की विदर्भ वेगळा राहिला तर त्याची दिवाळखोरी व्हायला वेळ लागणार नाही आहे। पश्चिम महाराष्ट्राबरोबर आणि मुंबईबरोबर असू तरच आपला विदर्भाचा विकास होऊ शकतो, पण याला न्याय दिला गेलेला नाही आहे। त्यामुळं मैत्रिणींनो मी असं म्हणेन की पश्चिम महाराष्ट्रानं याच्यात पुढाकार घेतला पाहिजे। बाकी सगळ्यात जसा घेतला तसा इथून पुढचा पुन्हा 25 वर्षाचा कार्यक्रम हा प्रादेशिक असमतोल मिटवणं आणि विकासाच्या एका नव्या काय म्हणू आपण या प्रतिमानाकडे जाणं याची गरज आहे। शेवटी मी एवढंच म्हणेन की गेल्या 20-30 वर्षामध्ये ज्याला पॅराडाईम शिफ्ट म्हणतात, मराठीतला चांगला शब्द मला माहीत नाही, पण जी विचाराची पायाभूत चौकट आहे त्या चौकटीमध्येच आता एक इतका मोठा बदल झालेला आहे की महाराष्ट्र, त्याची भाषा, त्याची अस्मिता, त्याची संस्कृती, त्याचं एकात्मपण या सगळ्याचा विचार नव्या पद्धतीने करावा लागणार आहे। तो करत असताना छोट्या छोट्या अस्मिता ज्या आहेत त्या अस्मितांच्या मधल्या पोकळ अस्मितांविषयी आपल्याला स्वतंत्र नीट विचार करावा लागेल, पण कोणत्याही अस्मिता या कपडे नाही आहेत। डॉक्टर राजन गवस यांनी जनतेला बरोबर आणायचं असेल तर गांधीजींना बरोबर घ्यावं लागेल असं डॉक्टर राजन गवस यांनी सांगितलं। जनता आपलं ऐकायला का तयार नाही याचा एक विचार आपण गांभीर्याने केला पाहिजे। म्हणजे हा महाराष्ट्र अगदी उज्ज्वल परंपरेचा होता, देशाला त्याने इतकं दिलं, संयुक्त महाराष्ट्र चळवळ अशी झाली, पण आज लोक आपल्या बरोबर नाही। कुठं आहेत लोक जी एक हिंदुत्वाची नवी अशा पद्धतीची पेरणी खेडोपाडी होते त्याला प्रतिवाद करणारा किंवा त्याला काहीतरी शह देण्यासाठीचे जे आपल्याकडे काही पाहिजे होतं ते काहीच नाही। म्हणजे आता मी गारगोटीत राहतो, आम्ही साधारणतः या 60 वर्षामध्ये गारगोटीत दसऱ्याला अमुक एक संघाची मिरवणूक निघते असं कधीच बघितलं नव्हतं। यावर्षी बघितलं। जनता नाही आपल्याबरोबर, ही कोणीतरी पळवलेली आहे। या सगळ्या गोष्टी थोड्याशा गंभीरपणे घ्यायच्या झाल्या। जनतेला बरोबर आणायचं असेल तर गांधींना बरोबर घ्यावं लागेल। यावेळी व्याख्यानमालेचे अध्यक्ष अशोक चौसाळकर, SB पाटील, डॉक्टर मेघा पानसरे, उदय नारकर, प्राध्यापक डॉक्टर अविनाश पाटील आदी उपस्थित होते।